भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना हा शेतकऱ्यांचा लागवडीपासून तब्बल 16 ते 18 महिन्यापर्यंत ऊस नेत नाहीये। त्यामुळं शेतकऱ्यांच्या ऊसाचं वजन परिणामी कमी भरतं आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं उलट, आणि त्यांचं रानही रिकामं होत नाही। यालाच कंटाळून आज माझ्या गावातील शेतकरी दरेगाव येथील गंगाधर हंबर्डे यांनी आपला ऊस जाळून टाकला, कारण जाळलेला ऊस तरी कारखाना लवकर नेईल या हेतून त्रस्त शेतकऱ्यांना आपला ऊस त्याला 18 महिने मेहनत करून वाढवलं होतं तो जाळला। आज या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा ऊस फुकून देऊन तोडण्याची वेळ आम्हा शेतकऱ्यावर जर येत असेल तर यावर कारखान्याने, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी, संचालकांनी, शासनाने शेतकऱ्याविषयी विचार व्हावा। अशा प्रकारे भाऊराव चव्हाण कारखाना सभासद शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक करण्याचं काम करत आहे आणि या सभासदांची मालकी असलेल्या कारखान्यावरती कोट्यावधी रुपयाचं कर्ज उचलून ते कर्ज संचालक आणि चेअरमन आणि त्याचे तथाकथित मालक जे नेते आहेत माजी मुख्यमंत्री ते लाटत आहेत का असा प्रश्न आज शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे। तुटपुंजा भाव आणि अशा प्रकारचा ढिसाळ कारभार, त्यामुळे भाऊराव चव्हाण कारखान्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आज शेतकरी त्रस्त आहेत आणि शेतकऱ्यांना ऊस जाळावा लागतो। जर कारखान्यानं कारभार सुधारून योग्य भाव आणि नियोजित वेळीत लागवडीचा नोंद झालेला ऊस जर नेला नाही तर युवक काँग्रेसच्या वतीनं भाऊराव चव्हाण कारखान्यावरती पुन्हा एकदा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी करण्यात येईल।